Yeah, welcome everyone in this today's social contribution session in education. आजच्या या सेशन मध्ये आज अ लीडर आपण कनेक्ट झालेला आहात आणि या सेशन मध्ये पूर्णपणे डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार आहे की ऍक्च्युअल सोशल कॉन्ट्रीब्युशन मध्ये आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने आपण हे सोशल कॉन्ट्रीब्युशन करू, त्यामधून विद्यार्थ्यांना आणि पालकांना काय फायदा होईल आणि त्याचबरोबर what are the additional benefits we will be getting, each and every leader will be getting. तर ह्या सगळ्या गोष्टींचं आपल्याला या ठिकाणी डिस्कशन्स करायचे आहेत आणि इन दॅट तुमचे काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील तर त्याही तुमच्या आपल्यावर आपण डिस्कस करणार आहोत ऍट द एंड ऑफ सेशन. त्यामुळे फ्लो मध्ये मध्येच प्रश्न न विचारता जर तुम्ही थोडस वेट केला आणि नोट करून ठेवला तर ऍट द एंड ऑफ सेशन वी कॅन हॅव आवर क्वेश्चन आन्सर्स. सो इज इट ओके फॉर एव्हरीवन? इज एव्हरीवन अलाइन फॉर दिस? चॅट मध्ये यस, चॅट मध्ये यस लिहिला तरी चालेल, कारण सगळेच बाईक ऑन करून नाही बोलता येणार, समजणार नाही कोण बोलतो. त्यामुळे मोस्ट प्रॉब्ली चॅटचा मॅक्सिमम आपण युटिलाइज करूया. चॅट मध्ये आपण यस नो किंवा तो आपले काही कन्सर्न्स असतील तर ते आपल्याला डिस्कस करता येईल. सो थँक्यू व्हेरी मच. सो या आपल्या सोशल कॉन्ट्रीब्युशन मध्ये आपण सगळ्यात महत्वाचा विषय घेतलेला आहे तो म्हणजेच लर्निंग स्टाईल. आणि या लर्निंग स्टाईलच्या माध्यमातून नेमका काय प्रॉब्लेम्स क्रिएट होतो मुलांच्यासाठी असेल, घरी पालकांच्यासाठी, या संदर्भात आपण थोडेसे डिस्कशन्स करणार आहोत. आणि हे डिस्कशन्स करत असताना त्याचा उपयोग कसा एज्युकेशन मध्ये होणार आहे किंवा रिअल लाईफ मध्ये होणार आहे त्याची थोडी माहिती आजच्या सेशन मध्ये मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे लीडर्सनाही थोडीशी क्लिअर आयडिया येईल की एक्झॅक्टली व्हॉट इज लर्निंग स्टाईल, हाऊ वी कॅन यूज इट, आणि जर नाही वापरली तर त्याच्या माध्यमातून समज आणि गैरसमज कसे निर्माण होतात, तर ह्या काही गोष्टी सुद्धा आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. ओके, सो नॉर्मली देर आर 3 मेजर लर्निंग स्टाईल्स. त्यामध्ये पहिली आहे व्हिज्युअल, दुसरी आहे किनेस्थेटिक आणि तिसरी आहे ती म्हणजे ऑडिटरी. व्हिज्युअल, किनेस्थेटिक आणि ऑडिटरी या ज्या 3 लर्निंग स्टाईल्स आहेत, या 3 लर्निंग स्टाईलच्या बेसवरती आपण आपल्या रिअल लाईफ मध्ये अर्धा आयुष्य त्याच बेसवरती जगत असतो. आपली थॉट प्रोसेस तशीच असते, आपण लोकांना त्याच पद्धतीने पाहत असतो, लोकांच्याकडून त्याच पद्धतीने काम करून घेण्याचा प्रयत्न करत असतो. कदाचित आपल्याला पटणारही नाहीये, परंतु रिअल लाईफ मध्ये काही प्रश्न मी तुमच्या समोर मांडेन तेव्हा लक्षात येईल की येस, ऑल दिस थिंग्स आर हॅपनिंग इन आवर लाईफ. तर काय आहे एक्झॅक्टली हे व्हिज्युअल म्हणजे काय आहे, ऑडिटरी म्हणजे काय आहे, किनेस्थेटिक म्हणजे काय आहे? तर या कॅटेगरीमध्ये व्हिज्युअल पीपल दे लर्न बाय सीइंग द थिंग्स. जे लोक बघून शिकतात ते व्हिज्युअल कॅटेगरीमध्ये. बघून शिकतात म्हणजे काय, तर शिकवणारी व्यक्ती ही त्या व्यक्तीला दिसली पाहिजे, म्हणजेच डोळे सॅटिस्फाईड असतील आणि तर शिकलं जाईल असे असेल त्यावेळी ते लोक म्हणजेच आपले व्हिज्युअलचे. जर डोळ्यांना सॅटिस्फॅक्शन मिळत असेल आणि त्याच्या माध्यमातून जर आपण शिकत असतो देन दिस इज व्हिज्युअल. जर डोळे आपले सॅटिस्फाईड नसतील पण कान सॅटिस्फाईड असतील तर याच्या माध्यमातून ज्या गोष्टी होणार आहेत त्या गोष्टी कशा असतील, येस, ऑडिटरी. म्हणजेच कान सॅटिस्फाईड आहेत म्हणजेच ऑडिटरी, डोळे सॅटिस्फाईड आहेत म्हणजेच व्हिज्युअल. थोडस इमिडिएटली कळणार नाही पण काही एक्झाम्पल्स दिल्यानंतर आपल्या लक्षात येईलच, डोंट वरी अबाउट इट. तर याच्या माध्यमातून बघा, ज्याचे डोळे सॅटिस्फाईड होतात, समाधान होतात ते व्हिज्युअल, त्यांचे कान समाधानी असतात
ते ऑडिटरी. आता म्हणून कान समाधानी होण्यासाठी आवाज लागतो, म्हणून हे जे ऑडिटरीचे लोक असतात यांना आवाज लागतो. जर विद्यार्थी ऑडिटरीचे असतील तर जिथे आवाज असेल अशाच ठिकाणी विद्यार्थी अभ्यासाला बसतात. परंतु व्हिज्युअलच्या विद्यार्थ्यांना कानाचा काही संबंध नाहीये, त्यांचे डोळे सॅटिस्फाईड पाहिजे, त्यामुळे त्यांना आवाज झालेला डिस्टर्ब होतो आणि म्हणून व्हिज्युअलच्या विद्यार्थ्यांना पिन ड्रॉप सायलेन्स. व्हिज्युअलच्या विद्यार्थ्यांना डोळ्यांचा फोकस हा अतिशय महत्वाचा असतो. त्यांचं डोळ्यांचं डायव्हर्शन झालं ते मे मिस द लिंक, आणि म्हणून थोडे जरी त्यांचं डोळ्यामध्ये डिस्ट्रॅक्शन झालं, बघण्यामध्ये डिस्ट्रॅक्शन झालं, तर मात्र तिथे त्यांना प्रॉब्लेम होतो. सो हे प्रॉब्लेम्स होऊ नयेत यासाठी त्यांच्याकडे एकच गोष्ट आहे, कोणती? लक्ष देऊन अभ्यास करणे, किंवा एखादी गोष्ट लक्ष देऊन डोळे त्या ठिकाणी असायला हवे. अतिशय महत्वाचं. आपण बऱ्याच वेळा बघितलं असेल की एखादा कार्यक्रम वगैरे असतो आणि त्या कार्यक्रमामध्ये काही लोक असे मान उंचावून बघत असतात, राईट ना? काही लोक अशी मान उंच करून बघत असतात. काय बघत असतात तो? तर स्टेजवरचा प्रोग्राम बघत, स्टेजवरच्या स्पीकरकडे बघत असतात. पण त्यांच्या कानाला ऐकायला येत असतं, पण ते बघण्याची गरज काय आहे? तर त्यांना फक्त ऐकायला येऊन चालत नाही, त्यांच्या डोळ्याला ते दिसलं पाहिजे. ते जर नाही त्यांना दिसलं तर स्पीकर काय बोलतो हे त्यांच्या कानापर्यंत पोहोचत नाहीये. दे आर मिसिंग व्हॉट ही इज सेइंग. आणि ह्या गोष्टी त्यांच्यासाठीच इम्प्लिमेंट होतात, फक्त जे व्हिज्युअल आहेत त्यांच्यासाठी. ऑडिटरीचे लोक कधीही त्या स्पीकरकडे बघत नाहीत. त्यांनी खाली मान घातलेले असते, काहीतरी काम करत असतात किंवा खेळत असतात, टाइमपास चालू असतो, पण त्यांचे कान मात्र त्या स्पीकरकडे. आता वर्गामध्ये जर बघितलं तर कोणी आहे का टीचर? एनीवन टीचर हियर? जस्ट रेज युअर हँड. एनी टीचर? ओके. नॉर्मली टीचिंग फील्ड मध्ये कसं होतं बघ, ही जी मुलं असतात यांच्या अभ्यासाच्या पद्धतीबद्दल आपण थोडंफार सांगितलं की या मुलांना पिनड्रॉप सायलेन्स लागतो, व्हिज्युअलच्या मुलांना पिनड्रॉप सायलेन्स लागतो, पण ऑडिटरीच्या मुलांना आवाज लागतो. पिनड्रॉप सायलेन्स असेल तर त्या मुलांचं कधीही अभ्यास होत नाही. दर्शना मॅम आहे त्या ठिकाणी टीचिंग फील्ड मधून, तर दर्शना मॅम यांच्याशी आपल्याला नंतर आपल्याला इंटरॅक्ट करता येईल की मी काही ज्या गोष्टी सांगतोय टीचिंग मध्ये आणि स्टडी मध्ये, तर त्या रिलेट होतात का हे आपल्याला बघता येईल. तर हे जे विद्यार्थी आहेत व्हिज्युअलचे विद्यार्थी, यांना रायटिंग स्किल छान असतं यांचं, त्यांना लिहायला आवडतं, पण ऑडिटरीच्या मुलांना लिहायला आवडत नाही. आणि तुमची मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा कदाचित तुम्ही हा आता प्रॉब्लेम फेस केला असेल की मुलं होमवर्क सुद्धा टीचरने सांगितलेला लिहून घेत नाही, आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा टीचर रेड रिमार्क करतात की असाइनमेंट इनकम्प्लीट, तेव्हा पालकांच्या लक्षात येतं अरे याने असाइनमेंट लिहिलाच नाहीये, त्याचं असाइनमेंट इनकम्प्लीट आहे. ते मुलाला विचारतं ते काय रे बाबा असाइनमेंट दिला होता का? तर हो दिला होता. मग लिहिला का नाही? मला माहिती होतं. हे एवढं त्याचं साधं सोपं आन्सर असतं, याच्या पलीकडे तो काही बोलत नाही. म्हणजेच ऑडिटरीचे विद्यार्थ्यांना तुम्हाला तुमच्या घरी जर तुमची मुलं जर ऑडिटरी असतील तर ते तुमचा टीचरने दिलेला असाइनमेंट ते नोटबुक मध्ये किंवा त्यांच्या डायरीमध्ये लिहित नाही, ते लक्षात ठेवतात. त्यांनी ऐकलेलं असतं, त्यांना लिहिण्याचा कंटाळा असतो. आणि जवळजवळ 99% या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये लिहायला वेळ पुरत नाही. प्रश्नांची उत्तरं येत असतात परंतु लिहायला वेळ पुरत नाही, कारण यांच्याकडे रायटिंग हॅबिट्स, दे डोंट लाईक मच रायटिंग. व्हिज्युअलचं तसं नसतं. व्हिज्युअलवाल्यांना भरपूर लिहायला आवडतं, ड्रॉइंग्स काढायला आवडतात, वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन देऊन पिक्चर्स ड्रॉ करायला आवडतं. ह्या सगळ्या गोष्टी व्हिज्युअलवाल्यांच्यासाठी असतात. ऑडिटरीवाल्यांना ते पॉसिबल होत नाही. आता हे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये प्रश्न कोणाला कसे विचारायचे हा अतिशय महत्वाचा प्रश्न शिक्षकांच्यासाठी असतो. कारण मी मोस्ट ऑफ द स्कूल्स मध्ये टीचर्स ट्रेनिंगसाठी पण जातो, त्या ठिकाणी हा मुद्दा मी प्रकर्षाने मांडतो की कोणत्या मुलाला कशा पद्धतीने प्रश्न विचारायला हवा.
नॉर्मली काय केलं जातं तर कोणालाही रॅन्डमली उठवलं जातं आणि प्रश्न विचारला जातो. इथे प्रॉब्लेम असा क्रिएट होतो की जर विद्यार्थी व्हिज्युअलचा असेल आणि त्याला ओरल क्वेश्चन विचारला तर तो मुलगा ब्लँक होतो. त्यामुळे व्हिज्युअलच्या विद्यार्थ्याला ओरल क्वेश्चन विचारता कामा नये. त्याची विकेट जाते त्या ठिकाणी. त्याला माहित असतं प्रश्नाचं उत्तर, परंतु त्याला पब्लिक समोर किंवा सर्व विद्यार्थ्यांच्या समोर ते ओरली सांगता येत नाही. तर याला प्रश्न विचारायचाच नाही का? तर विचारायचा. त्याला एक तर तुम्ही व्हाईटबोर्ड वरती किंवा ब्लॅकबोर्ड वरती लिहायला सांगा, तो समोर येऊन लिहेल. त्याला फिअर नाही. लिहिण्यासाठी फिअर नाही. किंवा नोटबुक मध्ये लिहायला सांगा, तो लिहील. पण तोंडी प्रश्न विचारला तर त्याची विकेट जाते. त्यामुळे व्हिज्युअलच्या विद्यार्थ्यांना शक्यतो ओरल क्वेश्चन्स विचारताना ह्या गोष्टी प्रकर्षानं टाळायच्या आहेत. 99% पालकांचा हा प्रॉब्लेम या ठिकाणी मी आतापर्यंत फेस केलेला आहे. म्हणजे माझ्या आतापर्यंतच्या अनुभवामध्ये आहे की परीक्षेच्या आदल्या दिवशी जवळजवळ सगळे पालक मुलांना हातामध्ये क्वेश्चन बँक किंवा गाईड वगैरे घेऊन प्रश्नांची उत्तरं येतात का बघू म्हणून विचारत असतात. आणि जी मुलं व्हिज्युअलची आहेत त्यांची 100% तिथे विकेट जाते. आणि जेवढा अभ्यास झालेला असतो त्याच्यापेक्षा त्यांना नंतर अंडर परफॉर्मन्स मध्येच मार्क्स घेऊन घ्यावं लागतं. कारण त्यांना रात्रभर झोप येत नाही पालकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता न आल्यामुळे. त्यामुळे अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे काय आहे तर आपल्या मुलांना खरोखर या गोष्टी विचारायच्या का? तर नाही विचारायला पाहिजे. जर तुमचा मुलगा व्हिज्युअल असेल तर त्याला तुम्ही क्वेश्चन पेपर डिझाईन करा आणि लिहायला सांगा. तो लिहील आणि त्यामधून तुम्ही टेस्ट करू शकता. जर करायचंच असेल तर. परंतु त्याला ओरल क्वेश्चन्स विचारू नका. जर तुमचा मुलगा जर ऑडिटरीचा असेल तर त्याला लिहायला दिलं तर तो लिहिणार नाहीये. तो कंटाळा करेल आणि निघून जाईल. कारण त्याला रेग्युलर असाइनमेंट सुद्धा त्याचे कंप्लीट नसतं. होमवर्क सुद्धा कंप्लीट नसतं. मोर दॅन 80% स्टुडंट्सचे जे ऑडिटरी आहेत त्यांचे असाइनमेंट इनकम्प्लीट. त्यांना जबरदस्तीने बसून ते असाइनमेंट कंप्लीट करावे लागतात. पण ते जर यांचा अभ्यास चालू असताना जर बॅकग्राऊंडला जर तुम्ही म्युझिक लावलं हलक्या आवाजामध्ये तर या ऑडिटरीच्या मुलांचा अभ्यास खूप छान होतो. सायन्स आणि मॅथमॅटिक्स सारखे सब्जेक्ट ते खूप इंटरेस्टने करतात जेव्हा बॅकग्राऊंडला म्युझिक चालू असतं. हा आतापर्यंतचा रिसर्च. त्यामुळे आपल्याला जर माहित झालं की बाबा माझा मुलगा खरोखर व्हिज्युअल आहे की ऑडिटरी आहे. आता मी सध्या दोनच गोष्टीबद्दल बोलतो. एक ऑडिटरी आणि दुसरा व्हिज्युअल. आता तिसरी जी कॅटेगरी आहे ही तिसरी कॅटेगरी म्हणजे किनेस्थेटिक. ही कुठे असते तर नॉर्मली हे बॅक बेंचर्स असतात किंवा वॉलला कनेक्टेड बसलेले विद्यार्थी. आता हेच विद्यार्थी जेव्हा टीचर बनतात हेच विद्यार्थी जेव्हा टीचर बनतात आता टीचिंगचा फील्ड या ठिकाणी सब्जेक्ट आलेला आहे. तर व्हिज्युअलचा जर विद्यार्थी टीचर बनला तर त्याचं बिहेवियर कसं असतं तर व्हिज्युअलचा टीचर क्लासरूम मध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बोर्ड क्लीन करतो. बोर्डवरती पाठीमागच्या टीचरने लिहिलेलं काहीही नको. ही ऑर शी वॉन्ट्स कम्प्लिटली ब्लँक बोर्ड. आणि त्यानंतर मग आजचं डेट काय आहे, सब्जेक्ट काय आहे, त्याचं टायटल काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी लिहिल्या जातील आणि त्यानंतर मग शिकवायला सुरुवात केली जाते. शिकवत असताना प्रत्येक महत्वाचा पॉइंट हा बोर्डवरती लिहिला जातो. आणि एवढंच नव्हे तर सगळ्यांना लिहिण्यासाठी फोर्स केला जातो. एखाद्या मुलाचं त्या शिक्षकांच्याकडे लक्ष नसेल तर त्याला त्याच्या शेजाऱ्याला सांगून माझ्याकडे बघ असं इंडिकेट केलं जातं. आणि त्या बिचाऱ्या मुलाला कळत नाहीये की ते माझ्याकडे का बघायला, कारण तो व्हिज्युअलचा नसतो. व्हिज्युअलचे विद्यार्थी तुम्ही न सांगता तुमच्याकडे बघणार आहेत. पण त्या व्हिज्युअलच्या टीचरला माहित नसतं की ऑडिटरीच्या विद्यार्थ्याला माझ्याकडे न बघता सुद्धा समजेल. कारण यांना कधी आयुष्यामध्ये तसं समजलेलं नसतं. आणि म्हणून त्यांना वाटत असतं की मला जर कळत नाहीये तर कोणाला कळणार नाहीये आणि म्हणून ते एक काळजी म्हणून त्या मुलाला माझ्याकडे बघ असं सांगत. त्यामध्ये ते शिक्षकांचीही चूक नाहीये. त्यांनी ज्या पद्धतीने त्यांच्या लाईफमध्ये ते पॅटर्न बनत गेलेले आहेत त्या बेसवरती त्यांचं ते एक्झॅक्टली बरोबर आहे.
पण पुढे प्रॉब्लेम असा होतो की त्या मुलाला कळत नाही की हे सारखे शिक्षक मला का डिस्टर्ब करतात. माझं लक्ष आहे ना. त्यांना हवं तर त्यांनी शिकवलेल्या सिलेबसवरती एखादा प्रश्न विचारावा आणि कन्फर्म करावं की माझं लक्ष आहे की नाही. मला बघायलाच कशाला पाहिजे. मला नाही बघायला आवडत त्या शिक्षकांच्या. मी ऐकतोय ना बस झालं. हे ऑडिटरीचे विद्यार्थ्यांचे डायलॉग्स असतात. हे जेव्हा तुम्ही त्यांच्या मुलांच्या सोबत ते डिस्कस करता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हे अशा पद्धतीचे डायलॉग किंवा पालकांच्या बरोबर डिस्कस केलं तर लक्षात येईल की हे अशा पद्धतीचे डायलॉग काय आहेत. कारण तो मुलगा ऑडिटरीचा आहे, शिक्षक व्हिज्युअलचा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर टीचर ऑडिटरी असेल तर जर टीचर ऑडिटरी असेल तर बोर्डवरती काय लिहिलेलं आहे काय नाही हे कधीही बघितलं जात. दे आर नॉट फोकसिंग ऑन बोर्ड. त्यांचा एम असतो मी आलेलो आहे, मला 40 मिनिटाचा पिरियड मिळालेला आहे, सो आय हॅव टू गिव्ह 100%. आणि ते त्यांचं स्पीच देत असतं, त्यांचं लेक्चर चालू असतं. त्यांचा आणि ब्लॅकबोर्डचा किंवा व्हाईट बोर्डचा कधीही संबंध येत हार्डली कधीतरी, अदरवाईज मोस्ट ऑफ द टाइम त्यांचा संबंध येत नाही. आणि शक्यतो असेच विषय सुद्धा त्यांनी निवडलेले असतात जे ऑडिटरीचे विद्यार्थी असतात, टीचर असतात. जे विद्यार्थी ऑडिटरीचे असतात आणि ते टीचर झालेले असतात त्यांचे सब्जेक्ट सुद्धा तसेच असतात की जेणेकरून त्यांना कमीत कमी लिहायला लागेल. आणि मग त्या बोर्डवरती कितीही कचरा जमा झालेला असेल, बोर्डवरती बरंच काय लिहिलं असेल तर त्यामध्ये सुद्धा एखादी एम्प्टी स्पेस चेक करून ते तेवढ्याच जागेत लिहितात, पण ते बोर्ड क्लीन करण्याची तसदी कधी घेत नाही. असे हे ऑडिटरीचे टीचर. आता यामध्ये कोण कोणाला आवडतो बघ. जे व्हिज्युअलचे विद्यार्थी असतात ते सांगतात की हा व्हिज्युअलचा टीचर जो आहे ना इज द बेस्ट वन. सगळं समजतं. पण त्याच वेळी ऑडिटरीचे विद्यार्थी म्हणत असतात अरे ते शिक्षकांच्याकडे काय टाइम मॅनेजमेंट असते. 40 मिनिटाचा लेक्चर त्यामध्ये 5 मिनिट तर यांचे बोर्ड बोर्ड क्लीन करण्यामध्ये जातात. हा का डायलॉग येतो? कारण त्या 5 मिनिटामध्ये किंवा 2 मिनिटामध्ये बोर्ड क्लीन करत असताना त्यांच्या कानाला आवाज येत नाही. त्यांचे कान सॅटिस्फाईड नाहीत अँड सो दे आर टेकिंग फन ऑफ. आता दुसरं जर ऑडिटरीचे टीचर असतील तर जर ऑडिटरीचे टीचर असतील तर ऑडिटरीचे विद्यार्थी सांगतात ही और शी इज द बेस्ट टीचर. एक सेकंड सुद्धा वाया घालवत. पण त्याच वेळी आमचे व्हिज्युअलचे विद्यार्थी त्यांना धन्यवाद देत असतात की सर आयुष्यात कधीतरी एकदा बोर्डवरती लिहित चला. कारण तुम्ही जे काही शिकवताय ते आम्हाला काहीच कळत नाही. सगळं डोक्यावरून जातं, बाउन्स होतं. कारण व्हिज्युअल वाल्यांना ते जोपर्यंत व्हिज्युअलाइज होत नाही, पिक्चर तिथे दिसत नाही, तोपर्यंत त्यांना ते अंडरस्टँड होत. आणि आपली तिसरी जी कॅटेगरी आहे ती म्हणजे किनेस्थेटिक. ही कॅटेगरीची जी मुलं आहेत ते चाहे टीचर ऑडिटरी हो या व्हिज्युअल हो, त्यांचं काम असतं आराम करणं, रिलॅक्स राहणं. कारण त्यांना व्हिज्युअलच्या शिक्षकाचं हे शिकवलेलं कळत नाही आणि ऑडिटरीच्या शिक्षकांनी शिकवलेलं कळत नाही. कारण त्यांना लागते ऍक्टिव्हिटी. आणि ऍक्टिव्हिटी मधून शिकवणारे शिक्षक, कॉमेडी जोकच्या माध्यमातून शिकवणारे शिक्षक ते किनेस्थेटिक असतात. आणि शक्यतो किनेस्थेटिकचे लोक हे टीचिंग फील्डमध्ये यायला तयार नसतात. जरी आलेच तर ते कुठेतरी ड्रॉइंगचे टीचर असतात, कुठे म्युझिकचे टीचर असतात. तुम्हाला सायन्स आणि मॅथ्ससाठी किंवा लँग्वेजसाठी कधीही आयुष्यामध्ये एखादा किनेस्थेटिकचा टीचर बघायला मिळणार नाही. आणि म्हणून मग तिथे त्या किनेस्थेटिकच्या विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम. कारण त्यांना फन लागतं, कॉमेडी लागते, एक्सपिरियन्शियल नॉलेज लागतं, ऍक्टिव्हिटी लागते, तर आणि तरच त्यांना कळतं. आणि दोन्ही शिक्षकांच्याकडून त्यांना कळत नसल्यामुळे हे पूर्णपणे मुलं झोपलेले असतात. आणि म्हणूनच आता अलीकडच्या कालावधीमध्ये मोस्ट ऑफ द सिलेबस सगळे चेंज झालेले आहेत आणि ऍक्टिव्हिटी बेस्ड आपल्याला सिलेबस घेण्याच्या पाठीमागचं मेन रिझन हेच आहे की जेणेकरून हे जे बॅक बेंचर्स आहेत त्यांना सुद्धा काही ऍक्टिव्हिटीज मिळतील आणि 100% विद्यार्थ्यांचं पार्टिसिपेशन होईल. कारण आतापर्यंतचा सक्सेस रेशो बघितला तर बॅक बेंचर्स जे आहेत त्यांनीच फक्त मिरॅकल्स लाईफमध्ये क्रिएट केलेले आहेत कम्पॅरेटिव्ह टू व्हिज्युअल्स अँड ऑडिटर्स. आणि म्हणून मग त्यांचं जे पोटेन्शियल आहे हे पोटेन्शियल कुठे लपून राहू नये त्यासाठी काही ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून त्यांनाही
शैक्षणिक जो कालावधी आहे ग्रॅज्युएशन पर्यंत त्यामध्ये त्यांना शिकायला मिळावं म्हणून ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज त्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याचबरोबर कलर्स इन्क्लूड केलेले आहेत, फोटोज पिक्चर्स इन्क्लूड केलेले आहेत. आम्ही जेव्हा शिकत होतो किंवा आपण जेव्हा सगळे शिकत होतो तेव्हा आपल्याकडे 7वी-8वी नंतरचे जे काही बुक्स होते हे सगळे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होते. पण हल्लीची जर बुक्स बघितले तर हे हल्लीचे सगळे बुक्स आपल्याला कलर्स मध्ये बघायला मिळतात. 10वी पर्यंतचे सगळे बुक्स कलर्स मध्ये आहेत. ते हायलाइट केलेले वर्ड्स तुम्हाला बघायला मिळतात. हे कशासाठी? तर दिस इज नीड ऑफ व्हिज्युअल स्टुडंट्स. व्हिज्युअलच्या मुलांच्यासाठी ते खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आता प्रत्येक बुकच्या पाठीमागे तुम्हाला QR कोड मिळतो आणि त्यामधून तुम्हाला AV फाईल्स मिळतात. ऑडिओ व्हिज्युअलच्या फाईल्स सुद्धा रेकॉर्डेड मिळतात. आणि त्याच्या माध्यमातून काय होतं तर जे ऑडिटरीचे विद्यार्थी आहेत ते सुद्धा सॅटिस्फाईड होतात की त्यांना वाचण्याचा कंटाळा आहे ना, तर ते ऍट द एंड ऑफ बुकच्या तुमच्या प्रत्येक लेसनच्या शेवटी जो QR कोड दिलेला आहे त्या QR कोड वरती मोबाईलवरती स्कॅन करून ते पूर्णपणे त्याचं अॅनिमेशन ऐकू शकतात किंवा बघू शकतात. ह्या दोन्ही गोष्टी झाल्या आहेत आणि त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ऍक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. इव्हन सुरुवातीच्या पिरियड सुरुवातीचे काही बुकचे जे पेजेस आहेत त्यामध्ये टीचरसाठी काही स्पेशल सूचना दिलेल्या आहेत, विद्यार्थ्यांच्यासाठी काही स्पेशल सूचना दिलेल्या आहेत, सायन्सच्या सब्जेक्टसाठी काही ऍक्टिव्हिटीसाठी, त्याचबरोबर इव्हन सोशल सायन्ससाठी दिलेल्या आहेत. तर कशा पद्धतीने ऍक्टिव्हिटी घेता येईल की जेणेकरून मुलांच्या मध्ये आणि शिक्षकांच्या मध्ये जास्तीत जास्त इंटरॅक्शन होईल. आणि हे सगळे ऍक्टिव्हिटी कोणासाठी आहेत तर स्पेशली आपल्या नेहमी झोपणारी जी बाळं असतात किनेस्थेटिकचे त्यांच्यासाठी असतात. आता क्लासरूम मध्ये हे विद्यार्थी कुठे बसायला हवेत हा सुद्धा खूप मोठा वादाचा मुद्दा आहे. आपण जेव्हा होतो तेव्हा उंचीनुसार बसत होतो. लहान मुलं पुढे आणि सगळ्यात उंच आहेत ते पाठीमागे. हल्ली तसं नाहीये. हल्ली रोटेशन सिस्टम आहे. माहित नाही कोणी लॉजिक वापरलेलं आहे. आणि या रोटेशन सिस्टम मध्ये सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम होतो तो आमच्या व्हिज्युअलच्या विद्यार्थ्यांचा. व्हिज्युअलचे विद्यार्थी यांची पोझिशन ही नेहमी टीचरच्या समोरची जो रोज आहे त्या रो मध्येच व्हायला पाहिजे, शेवटचे 2 भाग सोडून, शेवटचे 2 रोज सोडून. म्हणजे टीचरच्या समोरचा जो कॉलम आहे त्या कॉलम मध्ये शेवटचे 2 बेंचेस सोडून पुढच्या लाईन्स मध्येच हे सगळे विद्यार्थी व्हिज्युअलचे बसायला पाहिजे. ते टीचर्सच्या पासून साईडला निघून गेले, जो टीचरचा समोरचं पोर्शन आहे त्याच्यापासून जर ते साईडला निघून गेले तर ऑफकोर्स त्यांचं डायव्हर्शन होतं आणि त्यांचा फोकस राहत नाही त्या आठवड्यामध्ये किंवा त्या महिन्यामध्ये त्या विद्यार्थ्यांना जे जे काही शिकलेलं असतील त्यामध्ये विदाउट रिव्हिजन त्यांना काही कळत. आणि म्हणून मग या विद्यार्थ्यांना नॉर्मली शाळेत बसवताना सिटिंग अरेंजमेंट सुद्धा क्लासरूमची घेत असताना असे सगळे व्हिज्युअलचे विद्यार्थी हे टीचरच्या समोर असायला हवे. आणि मग व्हिज्युअलच्या टीचर्सना सुद्धा ते इझी होतं की मग तेवढ्याच क्राऊडला फोकस करायचं आणि शिकवायचं, कारण त्यांना बाकीच्या क्राऊडला बघणं गरजेचं नसतं. ऑडिटरी आणि किनेस्थेटिकच्या विद्यार्थ्यांच्याकडे व्हिज्युअलच्या शिक्षकांनी बघूही नये, कारण तिकडे बघितलं तर हे व्हिज्युअलचे टीचर अपसेट होतात कारण त्यांचं लक्ष नसतं. आणि व्हिज्युअलचे टीचर लवकर अपसेट होतात जेव्हा त्यांच्या लक्षात येतं की नोबडी इज फोकसिंग ॲट मी, म्हणजे त्यांचं लक्ष नाहीये म्हणजे फोकस नाही असं त्यांचा गैरसमज होतो. इव्हन आय एम व्हिज्युअल, आय नो व्हेरी वेल हाऊ वी कॅन डील इट. खूप अपसेट व्हायला होतं की एक 10 लोकांच्या समोर जर आपण इव्हन स्पीच जर देत असेल, त्यांच्याशी डिस्कस करत असेल आणि असे 2 लोक जर खाली मान घालून बसले असतील तर आपल्याला कळत नाही की ते खाली मान घालून बसले म्हणजे त्यांना कळत नाही, बोर झालेलं आहे की नेमकं काय. पण ते ऑडिटरीचे किंवा किनेस्थेटिकचे असतात म्हणून त्यांनी मान खाली घातलेली असते. आता हा सगळा माझा मागच्या 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. अदरवाइज बिफोर दॅट माय सिच्युएशन ऑल्सो द सेम थिंग. मी मग त्यांना जबरदस्ती करतो, अरे माझ्याकडे बघा ना, मी एवढं महत्वाची गोष्ट सांगतोय आणि तुमचं लक्षच नाही. मग ते मला सांगायचे, बाबा माझं लक्ष आहे, तुला जे जे काय सांगितलं ते सगळं मला आठवतंय, फक्त मला तुझ्याकडे बघायची गरज नाही वाटत, मी खाली बघतो. आता आपण येऊया इकडे आपले जे टीचर्स आहेत दर्शना निमकर मॅम. मी काही गोष्टी ज्या सांगितल्यात तुम्हाला तर त्याच्यावरती तुमचं मत काय आहे लेटेस्ट, म्हणजे इतरांनाही कळेल की खरोखरच या लर्निंग स्टाईलचं इम्पॉर्टन्स आहे का रिअल लाईफ मध्ये, म्हणजे किमान एज्युकेशन मध्ये. रिअल लाईफ अजून आपण पोहोचलो नाही. येस सर,
या मॅडम. येस सर, एक मिनिट. या येस सर. हॅलो. हा बोला बोला मॅडम, ऐकतायत सगळे. हा हा हा. येस सर, म्हटलं हा प्रॉब्लेम फेस करतो आम्ही. हो हो. आणि छान तुम्ही समजावून दिलं, त्यामुळे अजून अभ्यास आम्हाला कसा करायचा ते कळेल नक्की, काय काळजी घ्यायची. निश्चितच नक्की निश्चितच निश्चित. निश्चितच. तुमच्या आणखीन मार्गदर्शनाची आम्हाला नक्की गरज आहे. ऍक्च्युली माझे शिक्षकांच्यासाठी स्पेशल सेशन्स होतात. आय एम आर्ट ऑफ टीचिंग सर्टिफाईड फ्रॉम वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी. अच्छा. आणि त्या बेसवरती नॉर्मली सीबीएसई, आयसीएसई, आयजीसीएसईच्या स्कूल्समध्ये टीचर्ससाठी माझे ट्रेनिंग प्रोग्राम्स होतात. अच्छा. हो हो. अजून मी माझी इंट्रोडक्शन दिलेली नाहीये. आय विल गिव्ह माय इंट्रोडक्शन आफ्टर सम टाइम. ओके. ओके. अजून काही थोडी इन्फॉर्मेशन मी शेअर करेन आणि त्यानंतर मग तुम्हाला माझी इंट्रोडक्शन मिळेल. हो चालेल चालेल, नक्की नक्की सर, आम्हाला आवडेल शिकायला, मला तर नक्की आवडेल. थँक्यू व्हेरी मच मॅम. नक्की. आता हा झाला विद्यार्थ्यांचा पाठ. आता खरोखर फक्त विद्यार्थ्यांच्यासाठी हे सीमित आहे का? तर नाही. आता आपण बघितलं विद्यार्थ्यांच्यासाठीही इम्पॉर्टंट आहे, शिक्षकांच्यासाठीही इम्पॉर्टंट. आणखी कोणासाठी इम्पॉर्टंट आहे? तर रिअल लाईफ मध्ये सगळ्यांच्यासाठीच हे इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला पटणार नाही, पुण्यामध्ये मी एक डिवोर्सची केस कोर्टामधून विड्रॉ केलेली आहे आफ्टर 3 इयर्स. म्हणजे 3 वर्ष कोर्टामध्ये केस चालू होती आणि त्यानंतर मी त्यांना जेव्हा काउन्सिलिंग केलं तेव्हा त्यांच्या लर्निंग स्टाईल्स आणि पर्सनॅलिटी या दोनच गोष्टी फक्त चेक केल्या आणि एका दिवसामध्ये ही केस कोर्टामधून विड्रॉ झाली. म्हणजे लक्षात घ्या, लर्निंग स्टाईलचं रिअल लाईफमध्ये किती महत्वाचं स्थान आहे. इज इट पॉसिबल टू विड्रॉ द डायव्होर्स केस? येस. कारण आयुष्यामध्ये जवळजवळ 90% कन्फ्युजन आणि एकमेकांच्या बद्दलचे गैरसमज निर्माण होतात. हे तुमच्या लर्निंग स्टाईल्स आणि तुमच्या पर्सनॅलिटी मधून होतं, तुमच्या थॉट प्रोसेस मधून होतं. रियालिटी काय आहे तुम्हाला लोक समजून का घेत नाहीयेत? तर त्यामध्ये लोकांचाही प्रॉब्लेम असतो, कारण प्रत्येक जण आपापल्या लर्निंग स्टाईल्स नुसार आणि आपापल्या पर्सनॅलिटी नुसार समजून घेत असतो. आणि प्रत्येकाला सगळ्यांच्या लर्निंग स्टाईल्स आणि पर्सनॅलिटी माहित नाही कोण कसा आहे. त्याचं कॉम्बिनेशन एकूण 16 टाईपच्या पर्सनॅलिटीज आहेत, 3 टाईपच्या लर्निंग स्टाईल्स आहेत. म्हणजे 16 मल्टिप्लाइड बाय 3 48 टाईप्सचे लोक झाले. 48 वेगवेगळ्या प्रकारचे लोक झाले. मग ह्या 48 प्रकारामध्ये मी कुठे आहे, तुम्ही कुठे आहात, हे जोपर्यंत मॅच होणार नाही, म्हणजे तुमची पर्सनॅलिटी आणि तुमची लर्निंग स्टाईल, माझी पर्सनॅलिटी आणि माझ्या लर्निंग स्टाईलला जोपर्यंत मॅच होणार नाही तोपर्यंत आपल्या दोघांचं पटणारच. दोघांचे विचार एका डायरेक्शनला जाणार. मग या सगळ्या सिच्युएशन मध्ये काय प्रॉब्लेम होतो? तर मला वाटतं तुम्ही मुद्दा म्हणून मला इग्नोर करता. म्हणजेच व्हिज्युअलचा टीचर काहीतरी सांगतोय आणि ऑडिटरीचा मुलगा खाली मान घालून हसतोय. काय होणार? टीचरला वाटणार की तो माझा मजाक करतो, गंमत करतोय. किंवा एखादा व्हिज्युअलचा विद्यार्थी त्याला काहीतरी एखाद्या प्रश्नाचं उत्तर समजावून सांगतोय आणि तो खाली मान घालून ऐकतोय. तर व्हिज्युअलच्या मुलाला वाटेल की बाबा तो काय माझं ऐकतच नाही, इग्नोर करतो. आणि नंतर तो त्याला सांगण्याच्या नादाला लागणार, नाही रे तुझं लक्ष नसतं, मला तुला काय कोणती गोष्ट सांगण्याचा इंटरेस्ट नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी होतात. आता ह्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. घरामध्ये भांडणं कशी तयार होतात, गैरसमजाच्या माध्यमातून भांडण कसं निर्माण होतं. सपोज नवरा बायको वेगवेगळ्या लर्निंग स्टाईलच्या, नॉर्मली असेच असतात. म्हणजे खूप कमी वेळा असं असतं की दोघांची लर्निंग स्टाईल सारखी आहे. तर सपोज नवरा व्हिज्युअलचा आहे आणि बायको ऑडिटरीची आहे. नवरा हॉलमध्ये न्यूजपेपर वाचत बसलेला आहे, हातात चहाचा कप आहे, बायको किचन मध्ये आहे. बायकोनी किचन मधून एकदा दोनदा तीनदा आवाज दिला आणि नवऱ्याने काहीही रिस्पॉन्स दिला नाही. काय सिच्युएशन होईल? भरपूर महिला या ठिकाणी दिसतात ग्रुपमध्ये आपल्या आजच्या सेशनला. काय पॉसिबल आहे? व्हॉट विल बी द नेक्स्ट सीन? कोणीही एक महिला सांगू शकतं, अनम्यूट करून स्वतःला अनम्यूट करा आणि सांगा की काय होईल यामध्ये. तुम्ही किचन मध्ये आहात, तुमचे मिस्टर हॉलमध्ये बसलेले आहात.
तुम्ही 3 वेळा किचन मधून आवाज दिला आणि त्यांनी ऐकलं नाही म्हणा किंवा काही म्हणा, पण त्यांनी तुम्हाला तुमच्या रिक्वेस्टला आन्सर नाही दिला. व्हॉट इज नेक्स्ट सीन? कोण सांगेल? आहेत ना सगळे? बिनधास्त बोला, काही प्रॉब्लेम नाहीये. युअर आन्सर इज परफेक्ट, युअर आन्सर इज रॉंग. काही डोंट वरी अबाउट. आपण रिअल लाईफ मध्ये अशा घटना बघितलेल्या आहेत. येस अंजली मॅम. हा सर, मला सांगायचंय अशा वेळेला तर भरपूर भांडणं होऊ शकतात आणि बायको म्हणू शकते की तुम्ही माझ्याकडे काहीच तुमचं लक्ष नसतं. आणि एक्झॅक्टली. नवरा म्हणतो तुला दिसत नाही का मी वाचतोय, माझं हो, हो. लक्ष नाहीये म्हणून माझं लक्ष नाहीये. हा, एक्झॅक्टली. अशा अशा प्रकारे पद्धतीचे होऊ डायलॉग्स शकते. आपण बऱ्याच वेळा ऐकलेले आहेत. आता हो त्याच्या पाठीमागचं रिझन सुद्धा तुम्हाला कळेल लगेच मी सांगतो. हो तर बायको ऑडिटरीची असते आणि ऑडिटरीच्या बायकोला सगळं काय ऐकायला येत असतं. म्हणजे ती किचन मध्ये जेव्हा असते तेव्हा तिला हॉलमध्ये काय चाललं अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा आवाज येत असतो. पण किचन मधून मोठमोठ्याने 3 वेळा आवाज दिलेला असताना सुद्धा हॉलमध्ये बसलेल्या नवऱ्याला का आवाज जाऊ नये? का नवरा मुद्दामून करत असेल का? तुम्हाला काय वाटतं? नवरा मुद्दामून करत असेल की खरोखर त्याला आवाज गेलेला नसेल? तर याचं उत्तर असं आहे, किचन मधून दिलेला आवाज हा नवऱ्यापर्यंत पोहोचलेला नाही. इट्स अ फॅक्ट. कदाचित तुम्हाला पटणारही नाहीये, परंतु ही रियालिटी आहे. कारण व्हिज्युअल वाल्यांचे डोळे जिथे, कान तिथेच असतात. आता तुम्ही मला सांगा, डोळे कुठे आहेत? न्यूजपेपर मध्ये. कान कुठे असतील? न्यूजपेपर मध्ये. किचन मधला आवाज येईल का? नाही येणार. तुमच्या बाजूला बसलेल्या माणसाने सुद्धा दिलेला आवाज बऱ्याच वेळा आपल्या कानापर्यंत पोहोचत नाहीये, जेव्हा आपले डोळे तिकडे नसतात. दुसऱ्या एका गोष्टीमध्ये कॉन्सन्ट्रेट असतात किंवा कनेक्टेड असतात. आणि मग इथे गैरसमज काय निर्माण होतो? प्रत्येक वेळी मी किचन मधून आवाज येते या माणसाचं लक्षच नसतं. हा सुरुवातीला होतं, पण नंतर नंतर जेव्हा रिपिटेशन्स होते तेव्हा असं वाटतं की हा माणूस मुद्दामूनच करतो. आणि मग त्यानुसार वाद व्हायला सुरुवात. गैरसमज काय आहे की नवरा मुद्दामहून माझं ऐकत नाही. आणि मग तिथून एकदा गैरसमज निर्माण झाले की ते पायलअप होत. इट्स अ प्रोसेस. कनेक्शन्स मधून डिस्कनेक्ट होण्यासाठी लागणारी ही प्रोसेस आहे. आणि या प्रोसेस मध्ये गैरसमजाच्या माध्यमातून ही प्रोसेस चालू होते. नवऱ्याला कळत नाही एक्झॅक्टली बायको एवढ्या रागारागाने येऊन हातातला न्यूजपेपर का काढून घेत. आणि तो बोलतो जर तू 3 वेळा आवाज दिला तर मला किमान एकदा तरी ऐकायला यायला पाहिजे होतं. त्याला एकदाही ऐकायला आले होते. त्यामध्ये चूक कोणाची? तर कोणाचीही नाही. बायको बोलते मी किचन मधून 3 वेळा आवाज दिला होता. येस, दिला होता. शी इज राईट. नवरा बोलतोय मला ऐकायला आलंच नाही. येस, ही इज ऑल्सो राईट. आणि दोघेही बरोबर आहेत या सिच्युएशन मध्ये. आणि म्हणून या ठिकाणी दोघांनीही एकमेकांना समजून घेत असताना दोघांच्या लर्निंग स्टाईल जर माहीत असतील तर हा प्रॉब्लेम होणार. जेव्हा बायकोला कळेल की माझा नवरा व्हिज्युअल आहे तेव्हा ती कधीही आयुष्यामध्ये किचन मधून आवाज देणार नाही. ती समोर येईल, त्यांना जाग करेल, हलवेल, स्वतःकडे बघायला सांगेल आणि नंतर जे काय सांगायचे ते महत्वाच्या गोष्टी त्याच्याशी डिस्कस करेल. ही गरज आहे आजची. आणि जर असं झालं तर तुम्हाला कधीही आयुष्यामध्ये त्या नवऱ्याबद्दलचा प्रॉब्लेम असणार नाही की तो ऐकत असतो, किंवा नवऱ्याला बायकोबद्दलचा प्रॉब्लेम असणार नाही की मी सांगितलं आणि ती विसरली, किंवा तिने माझं ऐकलंच नाही. कारण बायको सुद्धा व्हिज्युअलची असू शकते, नवरा ऑडिटरीचा असू शकतो. राईट. तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये गैरसमज अशी निर्माण होते. दुसरी रिव्हर्स केस जर बघितली, बायको व्हिज्युअलची आहे, नवरा ऑडिटरीचा, काय होईल? बायको व्हिज्युअलची जर असेल आणि नवरा ऑडिटरीचा असेल, बायको किचन मध्ये काहीतरी हळू आवाजात फुटफुटते आणि नवऱ्याला मात्र हॉलमध्ये लाऊडस्पीकर लावल्यासारखा आवाज ऐकायला येतो आणि तो तिथूनच ओरडत असतो, आता बस झालं, शांत राहा. आणि बायकोला कळत नाही मी एवढ्या हळू आवाजात बोलते पण ह्यांना एवढ्या लांब कसं काय ऐकायला? तर इट्स फॅक्ट. जर आपण हळू आवाजामध्ये फुटफुटतो आणि एखाद्याला जर ते क्लिअर ऐकायला येत असेल तर समजा
की तो व्हिज्युअलचा तो ऑडिटरीचा. परंतु एखादी व्यक्ती जर आपल्याकडे बघत नाहीये आणि आपण काहीतरी बोललो आणि निघून गेलो आणि त्याचं लक्षही नाहीये, तर यावरून ह्या गोष्टी क्लिअर होतात की ती व्यक्ती व्हिज्युअलची आहे. त्याचे डोळे आपल्याकडे नव्हते, त्यामुळे कानही आपल्याकडे नाही. दॅट्स इट, व्हेरी सिम्पल, राईट. तर अशा ह्या गोष्टी आहेत. ऑफिसमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी होतात. जेव्हा ऑफिसमध्ये तुमचा जो बॉस आहे, हा बॉस जेव्हा तुम्हाला रजा पाहिजे असते आणि रजेसाठी तुम्ही अर्ज लिहून देता आणि तरीही दुसऱ्या दिवशी आल्यानंतर बॉस तुम्हाला कॉल करून विचारतो, का रे बाबा का आला नाही का आज? अहो सर मी सुट्टीवरती आहे, कालच माझं लिव्ह लेटर दिलेला. पण जर बॉस ऑडिटरीज असेल तर लिव्ह लेटर बघणार नाहीये, त्याला आवाज पाहिजे असतो. त्याचे कान सॅटिस्फाईड झालेत का तुमच्या आवाजाने? नाही. तुम्ही त्यांना येणार नाही म्हणून सांगितलंय का? नाहीये. तर त्या बॉसचं आन्सर काय असतं, अरे लिव्ह लेटर दिलं म्हणून काय झालं? किमान जाताना सांगायचं होतं की बाबा मी उद्या येणार नाही, किंवा सकाळपासून मला फोन करून सांगायचं होतं आज येणार नाही. हा आहे ऑडिटरीचा. जर तोच बॉस जर व्हिज्युअलचा असेल तर तुम्ही फोन करून जर सांगितलं सर मी उद्या येणार नाहीये तर चालणार नाही. टेबलवरती पहिला लिव्ह लेटर, कारण व्हिज्युअलच्या बॉसला कागद लागतो. ऑडिटरीच्या बॉसला कागद नसला तरी चालतो. तुम्ही 4 दिवस एन्जॉय करा आणि मग आणून लिव्ह लेटर दिलं तरी चालेल, पण फोन करून सांगा की मला सुट्टी पाहिजे. त्या बॉसचं ऑब्जेक्शन नसतं. पण व्हिज्युअलच्या बॉसला तुम्हाला इमर्जन्सीमध्ये फोन करून सांगून चालत नाही. तुम्हाला ऑफिसमध्ये जाऊन लिव्ह लेटर द्यावं लागतं, कारण त्याचे डोळे समाधान झाले पाहिजेत. त्याला टेबलवरती तुमचा लिव्हचं अप्लिकेशन पाहिजे असतं. दीज आर द फॅक्ट. आणि याचाच एक भाग म्हणून आता या सोशल कॉन्ट्रीब्युशन मध्ये आपण ह्या लर्निंग स्टाईल्स ज्या आहेत त्या सगळ्यांच्यासाठी आपण टेस्ट करून देतोय. या टेस्ट करत असताना फक्त टेस्ट करत नाहीये, तर त्याच्या माध्यमातून आपण त्यांनी कशा पद्धतीने त्याचा उपयोग करायचा त्याचं ट्रेनिंग सुद्धा आपण प्रोव्हाइड करणार आहोत. 45 मिनिट्सचं ट्रेनिंग असणार आहे व्हिज्युअलसाठी, ऑडिटरीसाठी आणि किनेस्थेटिकसाठी. प्रत्येकी 10 मिनिटाचं सेशन सेपरेटली तो कसा आयडेंटिफाय केला जातो, त्याचा उपयोग काय आहे, विद्यार्थ्याने त्याचा कसा उपयोग करून घ्यावा, कोणत्या अभ्यासाच्या पद्धती वापरायच्या. म्हणजे व्हिज्युअलच्या अभ्यासाच्या पद्धती वेगळ्या आहेत, ऑडिटरीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या पद्धती वेगळ्या आहेत आणि त्याचबरोबर किनेस्थेटिकच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या पद्धती वेगळ्या आहेत. मग त्यांनी त्या कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास करावा, तर ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी पालकांना एकत्र घेऊन त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून आपण देणार आहोत. म्हणजेच या एकूण 3 स्टेप मध्ये या गोष्टी येणार आहेत. पहिली स्टेप आहे ती म्हणजेच फ्री लर्निंग स्टाईलची टेस्ट. आता या फ्री लर्निंग स्टाईलच्या टेस्टमध्ये त्यांची टेस्ट केली जाईल. एकूण 30 क्वेश्चन्स त्यांना दिले जातील. त्यामधून ते व्हिज्युअल आहेत, ऑडिटरी आहेत, किनेस्थेटिक आहेत. ऍक्च्युली प्रत्येक व्यक्ती ह्या 3ही टेस्टमध्ये असतो. 3ही लर्निंग स्टाईल्स त्यांच्याकडे असतात. परंतु ज्याचं पर्सेंटेज हायेस्ट आहे ती तुमची डॉमिनंट लर्निंग स्टाईल असं म्हटलं जातं. मग यामध्ये तिघांची टोटल 100% होते. यामध्ये व्हिज्युअल किती टक्के आहे, किनेस्थेटिक किती टक्के आहे, ऑडिटरी किती टक्के आहे, त्यानुसार मग तुम्ही डॉमिनंट कोणत्या लर्निंग स्टाईलचे आहात आणि कशा पद्धतीने तुम्हाला रिअल लाईफ मध्ये जगायचं आहे किंवा जगत असताना काय प्रॉब्लेम्स येणार आहेत, कोणती ऍक्टिव्हिटी करत असताना काय प्रॉब्लेम्स येणार आहेत, मुलांनी अभ्यास कसा करावा या संदर्भातलं ते ट्रेनिंग असेल. आणि ते ट्रेनिंग नंतर तिसरा पार्ट आहे कोचिंग अँड काउन्सिलिंग. या कोचिंग अँड काउन्सिलिंग मध्ये आपण या सर्व विद्यार्थ्यांना माझा स्पेशल रिसर्च केलेला एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे 4 तासांचा. ऍक्च्युली हा आम्ही आतापर्यंत 4 दिवसामध्ये देत होतो, परंतु या सोशल कॉन्ट्रीब्युशन साठी दररोज 1-1 तास 4 दिवस न देता एकाच दिवशी 4 तासाचा हा सेशन मध्ये ब्रेक घेऊन आपल्याला द्यायचा आहे. आणि सेशनचं नाव आहे स्टडी विदाउट रिमेंबरिंग. भारतामध्ये मी पहिली व्यक्ती आहे की जी लक्षात न ठेवता अभ्यास कसा करायचा या संदर्भातले ट्रेनिंग प्रोग्राम देतो. मी गेली 3 वर्षापासून या कन्सेप्ट वरती ट्रेनिंग देतोय आणि माझा तसा अभ्यास जो आहे हा सायकोलॉजीचा अभ्यास माझा 1996 पासून आहे. आय एम कॉम्प्युटर इंजिनियर ऑल्सो. मी स्टेट बँकेमध्ये
11 वर्ष काम केलं ॲज अ कॉम्प्युटर इंजिनियर. मी RTGS NEFTचा डेटा सेंटर हेड म्हणून, नॅशनल हेड म्हणून काम केलेलं आहे. त्याचबरोबर मॅथमॅटिक्समध्ये माझी PhD आहे आणि पास्कल स्ट्रँगल या कन्सेप्टवरती काम करणारा, पास्कल स्ट्रँगल बाय ह्युमन फॉर्मेशन यावरती माझं वर्ल्ड रेकॉर्ड आहे. आतापर्यंत 7 वर्ल्ड रेकॉर्ड बुक्स मध्ये माझ्या नावाची नोंद आहे. गेल्या वर्षी लायन्स क्लब इंटरनॅशनल मुंबई डिस्ट्रिक्ट 3231A3 या डिस्ट्रिक्टचा मी डिस्ट्रिक्ट चेअरपर्सन होतो फॉर एज्युकेशन अँड हॉलिस्टिक लर्निंग. तर असा हा माझा पाठ आहे. तुम्ही अगदी सहज गुगलवरती जाऊन जरी मोहन पाखरे लिहिलं तरी सुद्धा या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. हे लेट अस ट्राय इट. तुम्हाला म्हणजेच माझ्याबद्दलची जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला शोधावे लागणार नाही. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑटोमॅटिकली बघायला मिळतील. फक्त तुम्ही गुगलमध्ये जाऊन इथे मोहन पाखरे किंवा डॉक्टर मोहन पाखरे जर टाईप केलं तर तुम्हाला ह्या पहिल्या पानावरती असलेल्या ह्या सगळ्या टॅब्स ऑल 10 सर्च हे माझेच आहेत. त्यामध्ये तुम्ही पूर्ण माझी डिटेल्स तुम्हाला बघायला मिळेल. माझा लिंक्डइन प्रोफाईल आहे, करिअर गाईड आहे, त्या ठिकाणी माझा फेसबुक प्रोफाईल बघायला मिळेल, माझी वेबसाईट तुम्हाला बघायला मिळेल, drmohanpakre.com वेबसाईट आहे. त्याचबरोबर तुम्ही मोहन पाखरे, डॉक्टर मोहन पाखरे किंवा स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन हब, आय एम द फर्स्ट हू हॅज स्टार्टेड धिस हब, स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन हब. तर या स्टुडंट ट्रान्सफॉर्मेशन हबच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. पहिल्या पेजवरती पहिले 1 2 3 4 5 हे सगळे 5 सर्च म्हणजे पहिल्या पानावरती आपल्या पूर्ण डिटेल्स येतात. त्या ठिकाणी गुगल मॅप ही आहे. सध्या माझं ऑफिस या ठिकाणी CBD बेलापूर नवी मुंबईला आहे. रिसेंटली आम्ही इकडे शिफ्ट केलेलं आहे या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये. अदरवाईज माय ऑफिस वॉज ॲट कांदिवली ॲज वेल ॲज कल्याण. आणि सध्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आपण ऑनलाईन केल्यामुळे हा ऍड्रेस पण आपण चेंज केला आहे. सो तुम्हाला या संदर्भातली पूर्ण माझ्याबद्दलची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी वेबसाईट्स वरती किंवा गुगलमध्ये सहज सर्च केला तरी सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल. सो हा आहे माझा प्रोफाईल. या प्रोफाईलच्या माध्यमातून गेल्या वर्षी लायन्स क्लबच्या माध्यमातून जवळजवळ 40,000 विद्यार्थ्यांना आम्ही गणिताची भीती घालवण्यासाठी स्पेशल ट्रेनिंग प्रोग्राम्स मी दिले होते. मॅथ्स, फिअर अँड फोबिया आणि वेस्टर्न मुंबई, बँड्रा टू पालघरच्या या एरियामधून स्लमच्या मॅक्सिमम विद्यार्थ्यांना त्याचा आम्ही बेनिफिट करून दिला होता. आणि यावर्षी 2021 मध्ये गेल्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये आम्ही हे सोशल कॉन्ट्रीब्युशन घेतलेलं आहे की या 2021 मध्ये कमीत कमी 1 लाख विद्यार्थ्यांच्या पर्यंत आपल्याला त्यांच्या लर्निंग स्टाईल टेस्ट करायच्या आहेत आणि त्या मुलांना गायडन्स करायचं आहे, प्रॉपर गायडन्स द्यायचा आहे की त्यांनी अभ्यास कसा करावा. कारण आता सध्याच्या सिच्युएशन मध्ये सगळीकडेच ऑनलाईन अभ्यास पद्धती झालेली आहे. मोर दॅन 50% स्टुडंट हे शिक्षणापासून वंचित आहेत. जे ऑनलाईन शिकतायत त्यांनाही कळत नाहीये की नेमकं कशा पद्धतीने ते अटेंड करायचं. कारण ऑडिटरीच्या मुलांचं त्यांना फक्त आवाज ऐकला तरी कळतो. व्हिज्युअलच्या मुलांना ते सगळ्या गोष्टी दिसायला पाहिजेत. मोबाईलमध्ये त्या क्लिअरली दिसत नाहीयेत. आणि सध्या क्लासरूमचे सेशन्स अजून मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये तरी चालू झालेले नाहीत. वेस्ट महाराष्ट्रामध्ये 9वी ते 12वी चालू झालेली आहे. तेही सगळीकडे चालू नाहीये. कारण चालू झालेल्या शाळा सुद्धा बऱ्याच ठिकाणी बंद केल्या गेलेल्या आहेत. कारण त्या ठिकाणी पुन्हा इन्फेक्शन चालू झालेले आहेत. इव्हन माझ्या सांगली डिस्ट्रिक्ट मध्ये सुद्धा चालू झालेल्या माझी गावची शाळा सध्या बंद अवस्थामध्ये आहे. एकही वर्ग त्या ठिकाणी चालू नाही. इव्हन 9वी ते 12वीचे सुद्धा सगळे वर्ग त्या ठिकाणी बंद झालेले आहेत. कारण मुलांना डेंग्यूची सुरुवात झाली. त्या ठिकाणी बरेच दिवस क्लासरूम्स बंद होते. त्याची प्रॉपर साफसफाई झालेली नाही आणि त्याच्या माध्यमातून मुलांना मच्छर आणि चावल्यामुळे तिथे मलेरिया आणि डेंग्यूची साथ सुरू झाली. आणि त्यामुळे एकापेक्षा जास्त मुलांना एकाच वेळी ही लागण झाल्यामुळे पूर्ण शाळा पुन्हा एकदा बंद करावी लागली. तर असे काही बरेचसे प्रॉब्लेम्स आहेत. त्याच्यामध्ये 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांना आता एप्रिल मे मध्ये परीक्षेला समोर जावे लागणार आहे. तर या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी एक बुडत्याला काठीचा आधार असं आपण म्हणतो
किंवा रामसेतू बनवण्यामध्ये खारीचा वाटा म्हणून आपण हे सहकार्य त्या ठिकाणी सगळ्या विद्यार्थ्यांना करायचं आहे आणि त्याच्यासाठीचा हा पूर्ण खाटाटोप माझ्याकडून चालू आहे. माझी ऑलरेडी एक टीम आहे ज्यामध्ये एकूण 20 लीडर आहेत. त्यांची मगाशीच आमची 4 ते 5 मध्ये मीटिंग झाली आणि त्यानंतर तुमच्या बरोबरचा आजचा हा पहिला इंट्रोडक्शनचा सेशन आहे. तर आपण सगळ्यांनी जर एकमेकांना थोडाफार सपोर्ट केलात आणि प्रत्येकाने थोडं थोडं कॉन्ट्रीब्युशन जरी दिलं तरी सुद्धा याच्या माध्यमातून आपण आपल्या एरियामधल्या मुलांना किंवा तुमच्या ओळखीच्या मुलांना, तुमच्या फॅमिलीमधल्या मुलांना किंवा फॅमिलीमधल्या मेंबर्सना या लर्निंग स्टाईलच्या माध्यमातून थोडाफार सपोर्ट होऊ शकेल असं मला प्रामाणिकपणे वाटतं. दॅट्स इट. हा झाला पूर्णपणे सोशलचा पार्ट. माझं रिगार्डिंग कॉन्ट्रीब्युशन जे काय मला डिस्कस करायचं होतं, लर्निंग स्टाईल्स काय आहेत, त्याचा कसा रिअल लाईफमध्ये फायदा होतो, नुकसान होतं, त्याही काही गोष्टी मी तुम्हाला मांडलेल्या आहेत. आणि माझी थोडीशी इंट्रोडक्शन ही दिलेली आहे. मी ग्रुपमध्ये नंतर तुम्हाला माझी डिटेल इंट्रोडक्शन पाठवून देईनच, पण आता ही फक्त एक ब्रीफ इंट्रोडक्शन होती, एक थोडंसं क्रिस्प तुम्हाला मिळावं म्हणून. आता तुमचे काही प्रश्न असतील तर विचारायला हरकत नाही. 5:50 झालेले आहेत, 5:52 झालेले आहेत. तुम्हाला मी 6 पर्यंत वेळ दिला होता. सो वी कॅन हॅव क्वेश्चन आन्सर. तुमचे काहीही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आय एम हिअर टू वेलकम ऑल ऑफ युअर क्वेश्चन्स अँड क्वेरीज. तुमचे प्रश्न विचारायला हरकत नाही. यू कॅन स्टार्ट आस्किंग क्वेश्चन. सर मी विचारू शकते का? हो, अंजली सगळे. ओगले बोलतेय. हो हो बोला. मला सर असं विचारायचं की आपण आता या बाबतीत आम्ही काय करू शकतो? आम्ही एक रिटायर्ड टीचर म्हणून आहोत, तर आम्ही हो, हो. आता काय करू शकतो याच्याबद्दल? हा माझा अ, प्रश्न होता फक्त. ओके, खूप छान प्रश्न आहे मॅडम. याच्या माध्यमातून आपण काय करू शकतो? तर आपण जर काही शिक्षकांना ओळखत असेल, काही संस्था चालकांना ओळखत असेल, तर त्यांच्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू शकतो. हा पहिला मुद्दा. हा. जर तिकडे जाणं पॉसिबल नसेल तर किमान आपण ज्या एरियामध्ये आहे तर त्या एरियामधले जे काही विद्यार्थी असतील तर कारण सगळ्यांनाच लार्ज स्केल वरती पॉसिबल नाहीये, पण छोट्या स्केल्स वरती पॉसिबल असेल तरी सुद्धा आपण आपल्या एरियामधल्या काही मुलांना, आपल्या एरियामध्ये असलेले जे काही क्लासेस वगैरे आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण त्या मुलांच्या पर्यंत पोहोचून त्यांना मुलांच्यासाठी हा सहकार्य आपण करू शकतो. थँक्यू सर. पण याच्यासाठी काही मग प्रश्नपत्रिका किंवा काही असं म्हणजे गोळा करण्यासाठी काही साधनं केलेली आहेत का? एव्हरीथिंग इज ऑनलाईन नाऊ. हा, ऑनलाईन पण याच्यामध्ये तुम्हाला जे आता आपल्या बरोबर काम ऍज अ लीडर म्हणून काम करतायत तर प्रत्येकाला आपण त्यांचा एक गुगल फॉर्म तयार करून दिलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला ती शेअर केली जाते. ओके. आणि वरती पूर्ण टेस्ट काय आहे काय नाही याच्या संदर्भात थोडी माहिती आणि खाली तुमची लिंक आणि कॉन्टॅक्ट नंबर देऊन तुम्ही ते त्यांच्यापर्यंत फॉरवर्ड केले तर लोक त्या लिंक वरती क्लिक करतात आणि टेस्ट अपिअर होतात. आणि टेस्ट अपिअर झाल्यानंतर आपण प्रत्येक बुधवारी संध्याकाळी त्या टेस्टचा रिझल्ट देतो. एक मंगळवारी रात्री 12 वाजल्यापासून मंगळवार रात्री 12 वाजल्यापासून नेक्स्ट मंगळवारपर्यंत रात्री 12 पर्यंत जो काही पिरियड आहे म्हणजे वेडनेसडे टू ट्यूसडे असं त्या आठवड्यामध्ये जेवढे विद्यार्थी अपिअर होतील त्या विद्यार्थ्यांच्या टेस्टचा रिझल्ट हा त्या आठवड्यामध्ये वेडनेसडेला डिक्लेअर केला जातो. आणि त्यासाठी आपण एक प्रायव्हेट ग्रुप, फेसबुकचा ग्रुप तयार केला आहे. त्या ग्रुपमध्ये आपण सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र करतो आणि त्या ग्रुपमध्ये त्याचबरोबर माझी जी वेबसाईट आहे drmohanpakre.com तर त्या वेबसाईट वरती सुद्धा तो रिझल्ट त्या ठिकाणी पब्लिश केला जातो. आता आपण 2 आठवड्याचे रिझल्ट पब्लिश केलेले आहेत, तुम्हाला बघायला मिळेल. त्या ठिकाणी जस्ट मी दाखवतो तुम्हाला म्हणजे क्लिअरली लक्षात येईल की drmohanpakre.com या वेबसाईट वरती म्हणजे रिझल्ट कुठे आहेत तेही आपल्याला कळायला मदत होईल. ही माझी वेबसाईट आहे drmohanpakre.com. तर इथे स्टुडंट टॅब मध्ये इथे खाली फ्री लर्निंग स्टाईल अनालिसिस म्हटलंय. तर इथे क्लिक केलं की तुम्हाला त्याचं वेबसाईट हे मिळेल. फ्री लर्निंग स्टाईल अनालिसिस ऍज अ कॉन्ट्रीब्युशन ऑफ सोसायटी वी हॅव स्टार्टेड इनिशिएटिव्ह हे सगळं आहे. इथे लर्निंग स्टाईल असेसमेंट दिलेला आहे.
त्या अच्छा. लर्निंग स्टाईल असेसमेंटला क्लिक केलं की तुम्हाला फ्री लर्निंग स्टाईलचा फॉर्म ओपन होईल ओके ओके. हा. आणि ओके, त्याच्या थँक्यू माध्यमातून सर. त्याच्या माध्यमातून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी मिळून जातात आणि त्याचबरोबर इथे रिझल्ट जो आहे हा इथे ह्याच्यामध्ये बघायला मिळतो. लर्निंग स्टाईल रिझल्ट. ओके या. हा. तर इथे रिझल्ट मध्ये क्लिक केलं तर हा. आपल्याला त्याचा रिझल्ट सुद्धा या ठिकाणी बघायला मिळेल. हा हा. जस्ट मिनिट. इथे तर हा वीक 1 चा रिझल्ट आहे. 1 जानेवारी टू 26 जानेवारी आणि 27 जानेवारी टू 2 फेब्रुवारी 2 फेब्रुवारी पर्यंतचे हे रिझल्ट या ठिकाणी आपण ओपन केलेले आहेत. हा 27 जून ते 2 फेब्रुवारीचा रिझल्ट आहे. या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं नाव, कोणत्या सिटी मधून आहे, व्हिज्युअलचं पर्सेंटेज, ऑडिटरी पर्सेंटेज, किनेस्थेटिकचं पर्सेंटेज आणि कोणत्या लीडरने त्यांना सपोर्ट केला त्याचं नाव. तर अशा पद्धतीने म्हणजेच हा या ठिकाणी रिपोर्ट जनरेट करून आपण दिलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे खाली त्यांना तो ग्रुप जॉईन करण्यासाठीची लिंक सुद्धा दिलेली आहे की जेणेकरून त्या लिंक वरती जरी त्यांनी टेस्ट झाल्यानंतर लिंक जॉईन केले नसेल तरी सुद्धा रिझल्ट बघितल्यानंतर ते लिंक जॉईन करतील. आणि आपल्याला आता कमी विद्यार्थी आहेत म्हणून इंडिव्हिज्युअल त्यांना झूम वरती घेऊन वगैरे ट्रेनिंग देता येईल. परंतु जेव्हा आपले विद्यार्थी हजारामध्ये असतील तेव्हा झूमच्या लिंक वरती तेवढ्या विद्यार्थ्यांना ट्रेनिंग प्रोव्हाइड करणं पॉसिबल नाही. आणि म्हणून आपण फेसबुकचा प्रायव्हेट ग्रुप तयार करून त्या ग्रुपमध्ये आपण लाखो विद्यार्थी एकत्र करून ट्रेनिंग प्रोव्हाइड करू शकतो. ओके. कारण तिथे त्याला काही तसा प्रॉब्लेम नाही, लिमिटेशन्स नाही. हा. ओके, थँक्यू सर. या. आणखी काय प्रश्न असतील तर विचारा. ऑल युअर क्वेरीज आर वेलकम. चॅट मध्ये कोणी काय विचारलेलं आहे का? ओके. या दिवाकरजी, I want to thank you, Doctor. Really appreciate your effort. Thank you very much, Divakar sir. I got your appreciation and thank you for being present from Ukraine. या आणखी कोणाला काय प्रश्न विचारायचे आहेत? Any queries, concerns? हॅलो, नमस्कार सर. हा बोला मॅडम. मी शीतल जाधव बोलते. तर पहिल्यांदा तुम्हाला खरंच थँक्यू, कारण की माझा जो कन्सर्न होता की खरंच माझे हसबंड ऑडिटरी आहेत आणि मी व्हिज्युअल आहे. जेव्हा ऑन द स्पॉट एखाद्या प्रोग्रामसाठी आम्ही ऑनलाईन दोघं सोबत बसतो तेव्हा ते मोबाईल पाहत असतात आणि मी त्यांना इतकी टीज करते की तुम्ही ते पहा, ऐका, समोर पहा. आणि ते म्हणतात तू सांग मला की काय सांगू मी ते त्यातलं. आणि मला ऍक्च्युअली मी समोर पाहत असून प्रेझेंट नसते आणि ते बरोबर सांगतात सगळ्या गोष्टी. आणि मग इरिटेशन होतं की हे ऐकत नाही माझं किंवा असं अशा प्रकारचं. तर आता ते कन्सर्न पूर्ण ड्रॉप झाला आणि थँक्यू फॉर दॅट की लक्षात आलं की नाही ते ऑडिटरी आहेत म्हणून ते तसे वागत आहेत. त्यांची लर्निंग स्टाईल ती आहे आणि माझी ही आहे. म्हणजे 2 गोष्टीमुळे उलट माझं फोकस कॉन्सन्ट्रेशन जात होतं. एक तर त्यांच्यावर लक्ष ठेवणे, ते करत नाही म्हणून इरिटेबल होणे. एक्झॅक्टली. आणि फोकस माझं जाणे. म्हणजे लॉस जास्त माझा होत होता. तर तो आता नाही. ऑलवेज व्हिज्युअल वाल्यांचा लॉस होतो. कारण व्हिज्युअल वाल्यांना कसं की नजर फिरवली की दुर्घटना, नजर हटव दुर्घटना घडतो असा प्रकार आहे. तुमची नजर तुमच्या स्क्रीनवरून बाजूला गेली की स्क्रीनवरती काय चाललंय ते कळणार नाही. येस. आणि थँक्यू फॉर दॅट. आणि हे जर आपल्यामध्ये मला जाणवलं तर मुलांना नक्कीच हे बेनिफिशियल असणार आहे. ऍज अ टीचर म्हणून मी जर ह्या दृष्टिकोनातून जर मुलांना पाहिलं तर नक्कीच त्यांना मला स्कूलमध्ये फायदा होईल, माझ्या मुलांना होईल आणि समाजातल्या मुलांना होईल. आणि ग्रुपचं नाव खूप छान आहे, कॉन्ट्रीब्युशन, ते मला खूप इन्स्पायर केलं आणि म्हणून मी हा ग्रुप जॉईन केला. थँक्यू व्हेरी मच. ऍक्च्युली लास्ट इयर आम्ही वर्षभर गिव्हिंग विदाउट एक्सपेक्टेशन्स नावाचे ग्रुप्स होते. आता तेवढा मोठा ग्रुप ऍक्च्युली नाव घेतलं जात नाहीये, त्यामुळे आम्ही सोशल कॉन्ट्रीब्युशन एज्युकेशन असं नाव घेतो. थँक्यू. या आणि जे लीडर्स आहेत सगळ्यांनी तुमची स्वतःची आणि तुमच्या फॅमिली मधल्या प्रत्येक माणसांची टेस्ट करून घ्या. म्हणजे तुम्हाला त्याचं पर्सेंटेज कळेल आणि तुम्हाला लक्षात येईल की बाबा येस
कोणाबरोबर कसं कम्युनिकेट करायचं, किती इग्नोर करायचं, किती खेचून धरायचं एखादी गोष्ट, राईट? त्यामुळे तुमचं इंटरॅक्ट करत असताना एकमेकांच्या बरोबर असणारे गैरसमज वगैरे तुमच्याने भांडणं मोर दॅन 50% कमी होत. येस, एवढी माझी आत्ताच खात्री आहे. लक्षात येतं. थँक्यू शीतल मॅम. येस, ओके, थँक्यू. एनीवन एल्स? आणखी कोणाला काय विचारायचं आहे? ओके, सो 6:01 आपण टाइम एक्सीड केलेला आहे. 1 मिनिट एक्स्ट्रा मी घेतलेला आहे तुमचा. सो सॉरी फॉर दॅट. दिलगिरी व्यक्त करतो आणि खरंच तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक, अभिनंदन. कारण संडे इव्हिनिंग ऍक्च्युली कुठेतरी फॅमिली सोबत एन्जॉय करायचा हा वेळ तुमचा असेल किंवा हा विश्रांतीचा वेळ असेल. दिवसभर आठवड्याच्या धावपळीमधून संडेचा पिरियड म्हणजे हा संडे इव्हिनिंग नॉर्मली रेस्ट करायचा टायमिंग तो असं असतानाही तुम्ही सगळे या ठिकाणी प्रेझेंट राहिलात. खूप छान पद्धतीने कॉपरेट केलात. अगदी पिनड्रॉप सायलेन्स ठेवून सगळ्या गोष्टी अगदी ऐकल्यात. विशेष म्हणजे तुम्ही तुमच्या लाईफमध्ये रिलेटही केल्यात. ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आणि मी आशा करतोय की आपण सगळे या प्रोजेक्टमध्ये हातात हात घालून एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन क्रिएट करायला आणि एक सायंटिफिक वे विद्यार्थ्यांनी अभ्यास करण्यासाठी, त्यांना आपण सपोर्ट करण्यासाठी, हा नेशन घडवण्यासाठी आपला हातभार लावूया अशी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. आणि आजचं सेशन या ठिकाणी संपला असं मी डिक्लेअर करतो. थँक्यू व्हेरी मच.